रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. निसर्गाशी जुळली नाळ. आज आपण सकाळी सह्याद्रीत भटकंतीसाठी आलेलो आहे आणि ही सह्याद्रीतली भटकंती सकाळची पहाट झालेली आहे आणि पहाटे आपण काय करतो, सकाळी थोडंसं आपल्याला सह्याद्री दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर आज बघा, हा एक ओढा आहे आणि या ओढ्यातून आता पाणी कमी झालेलं दिसते. हे बघा, तर पावसाळा संपला की पाणी कमी व्हायला चालू होतं आणि पावसाळ्यात पाणी जास्त असतं. याच ओढ्यातून पाणी सगळं गोळा होतं आणि ते नदीपर्यंत जातं आणि मग ते शेवट समुद्रापर्यंत जातं. तर या निसर्गातून जे काही पाणी जातं त्या पाण्याबरोबर खनिजं जातात आणि ही खनिजं आपल्याला वापरात येतात. तर आज आपल्याला खेकडा हा एक निसर्गातला घटक आहे आणि खेकडा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तर बघा मित्रांनो, खेकडा आता पाणी संपल्यानंतर आपलं बीळ तयार करून तो अशी माती काढून, हे बघा ही त्यानं अशी माती काढलेली आहे, ही चिकट माती आहे आणि ही किती खोलवर जातो. ज्यावेळी पाणी संपतं आणि ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी तो वर येतो आणि आपला उदरनिर्वाह करतो. त्यानंतर हाच खेकडा आता आतमध्ये जायच्या तयारीत आहे आणि तो किती खोलवर जातो आहे बघा. तर त्यानं ही माती सगळी काढलेली आहे बाहेर आणि अशी माती याच प्रवाहातून वाहत जाते आणि ही खनिजं आपल्याला जमिनीच्या आतली जी खनिजं आहेत 15-20 फुटावरची ती आपल्याला कदाचित मिळतात. हा एक बायोडायव्हर्सिटीचा भाग आहे आणि हा खेकडा का स्वादिष्ट लागतो, तर तो किती कष्ट करतो आणि किती त्याचं लाईफ असतं, लाँग लाईफ, आणि तो अगदी व्यवस्थित आपलं जीवन सर्वाईव्ह करतो. खनिजं किंवा निसर्गातल्या सगळ्या गोष्टी खातो आणि आज आपण काय खातो, 45 दिवसातली बॉयलर कोंबडी, जी 45 दिवसात तयार झालेली आहे मित्रांनो. आणि त्या 45 दिवसात एखादं अन्न तयार व्हायला पण आपल्याला कमीत कमी 120 दिवस लागतात. 120 दिवसानं भात आणि 140 दिवसाचं भात असतं साधं तयार होणारं आणि आपण मित्रांनो काय खातो, 45 दिवसाची बॉयलर कोंबडी खातो. मग आपलं आयुष्य कसं होणार आहे बरं पुढं? काय होणार आहे आपलं पुढं? याचा पण थोडासा आपण विचार केला पाहिजे. आणि खेकडं आपल्याला का आवडतं, तर हे बघा, का आवडतं तर त्याचं कष्ट असतं आणि त्या सगळ्या गोष्टींची अगदी त्याचं तसं जीवन असतं आणि त्यामुळं त्याचं जीवन अगदी कष्टाचं असतं आणि अगदी खडतर प्रवास असतो आणि ते सर्वाईव्ह करून राहतं आणि त्याचं अगदी बॉयलर कोंबडीसारखं जीवन नाही आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यात राहतं, निसर्गाशी जुळली नाळ माणसाची. आणि अशा पद्धतीनं आपण आज काय खायला लागलो याचा आपण एकदा विचार करणं गरजेचं आहे. बघा पटतंय काय? आवडलं तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.